नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर आणि तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भगवंतावरील प्रेम. नमस्कार. आणि यासाठी आपण संत तुकाराम महाराजांचा एक अभंग निवडलाय, तुका म्हणे 136. आणि सोबत आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी त्यांच्या भक्तीचे अंतरंग या ग्रंथात केलेलं विश्लेषणही पाहणार आहोत. अगदी खूप मार्मिक विश्लेषण आहे ते. हो, म्हणजे आपला उद्देश आहे की वरवरच्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन भक्ती आणि श्रद्धेचा खरा अर्थ काय आहे तो तुकाराम महाराजांच्या शब्दातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बरोबर, खोलवरचा विचार करूया. चला तर मग पहिली ओळ आहे, चिंती नाही ते जवळी असोनी काय, वस्त्र सांडी माय तेणे न्याया. याचा अर्थ काय होतो? म्हणजे शारीरिक जवळीक असूनही मन जोडलेलं नसेल तर काय उपयोग? हो ना. आणि हा वस्त्र सांडी माय दृष्टांत हा काय सांगतो नेमका? अगदी महत्वाचा मुद्दा मांडला इथे महाराजांनी. म्हणजे काय आहे ना, इथे चित्त किंवा मनाची शुद्धता, प्रामाणिक भावना यालाच महत्व आहे. विद्यानंदजी पण हेच सांगतात की त्या काळात बाह्य कर्मकांडांवर खूप जोर होता. पण तुकाराम महाराज म्हणतात, देव देवळात आहे की नाही यापेक्षा तो तुमच्या मनात, तुमच्या चिंतनात आहे का, हा खरा प्रश्न आहे. अच्छा. आणि जर तो मनात नसेल तर मग बाहेरची पूजा, देखावा, दानधर्म हे सगळं म्हणजे व्यर्थ आहे, म्हणजे निष्फळ ठरतं. अगदी. आणि वस्त्र सांडी माय हा दृष्टांत तर खूपच प्रभावी आहे. म्हणजे जशी एखादी स्त्री मुलावर माया नाही पण फक्त त्याचे कपडे सांभाळतीये, तर ती खरी माय नाही होऊ शकत. तसंच आहे हे. हृदयात प्रेम नसेल तर वरवरची भक्ती निरर्थक आहे. खरी भक्ती ही आतून यायला हवी. बरोबर. म्हणजे केवळ बाह्य उपचार नाहीत तर तो आतला ओलावा महत्वाचा आहे, हे अगदी स्पष्ट झालं. मग याच विचाराला पुढे घेऊन दुसरी ओळ आहे, प्रीतीचा तो वायू गोड लागे मात, जरी जाय चित्त मिळोनिया. 2. आता हा प्रीतीचा वायू हे काय आहे नक्की? सुंदर ही कल्पना नाही का? हो, प्रीतीचा वायू. हा प्रीतीचा वायू म्हणजे भगवंतावरचं आपलं अनन्य प्रेम, तो भक्तिभाव. तो वाऱ्यासारखा आहे. म्हणजे दिसत नाही डोळ्यांना, पण त्याचा स्पर्श जाणवतो. आणि तो गोड कधी लागतो तर जेव्हा आपलं चित्त, आपलं मन पूर्णपणे भगवंतात मिळून जातं, एक रूप होतं. अच्छा. तेव्हा त्याचा अनुभव एका शांत मधुर वाऱ्याच्या झुळकीसारखा येतो. तो आत्म्याला शांत करतो, तृप्ती देतो. म्हणजे ही एक अनुभूती आहे. अगदी. विद्यानंदजी म्हणतात की हा केवळ एक क्षणिक भास नाहीये, हा साधकाच्या वृत्तीत बदल घडवतो, खोलवरचा बदल. बरं, ही गोष्ट फक्त ऐकून समजणारी नाही, ती अनुभवायची आहे. नामस्मरण आणि चिंतनातून ती हळूहळू जाणवते. एक आंतरिक अवस्था आहे ती. हो, म्हणजे केवळ बौद्धिक समज नाही तर प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा. बरोबर. आणि याच अनुभवाच्या अभावामुळे कदाचित तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे, तुका म्हणे अवघे फिके वायावीण, मीठ नाही अन्न तेणे न्याये. हा तर अगदी रोजच्या जगण्यातला सहज समजणारा दृष्टांत आहे, हो ना. पण भक्तीशिवाय सगळंच, म्हणजे अगदी ज्ञान, कर्म, वैभव सुद्धा फिकं कसं काय होऊ शकतं? याचा अर्थ काय घ्यायचा? ही ओळ म्हणजे खरं तर या अभंगाचं सार आहे. कळसे हा दृष्टांत किती साधा आहे पहा. जीवनात मीठ नसलं की पंचपक्वांना सुद्धा बेचव वाटतात. अगदी. त्याचप्रमाणे जीवनात जर भगवंतावरील प्रेम म्हणजे भक्ती नसेल तर बाकी सगळं असून नसल्यासारखं आहे. विद्यानंदजी इथे स्पष्ट करतात की तुकाराम महाराज काही ऐहिक गोष्टींना कमी लेखत नाहीयेत. शिक्षण, बुद्धी, चांगली कर्म, संपत्ती हे सगळं महत्वाचं आहेच. हो. पण त्यांचं खरं मोल, त्यांची खरी किंमत ही भक्तीच्या अनुषंगानेच आहे. जर जीवनाच्या केंद्रस्थानी ते भगवंतावरील प्रेम नसेल, ती भक्ती नसेल, तर या सगळ्या गोष्टी असूनही एक प्रकारची निरसता येते, अपूर्णता जाणवते. म्हणजे जीवनाला चवच राहत नाही. अगदी बरोबर. भक्ती हेच ते जीवनाचं मीठ आहे, जे इतर सगळ्या गोष्टींना खरी चव, खरा अर्थ देतं. म्हणून शेवटी काय तर चित्तशुद्धी, प्रेम आणि नामस्मरण याच गोष्टी खऱ्या अर्थाने जीवन सार्थ करतात. खरंच, किती सोप्या शब्दांत जीवनाचं किती मोठं सत्य सांगितलं आहे. तर ह्या आपल्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की खरी भक्ती ही दिखाव्यात नाही, कर्मकांडात नाही, तर ती आहे अंतःकरणातल्या शुद्ध प्रेमात. बरोबर. ती वाऱ्यासारखी अनुभवता येते आणि मिठासारखी जीवनाला अर्थपूर्ण बनवते. जसं विद्यानंदजींनी त्यांच्या विश्लेषणात म्हटलंय, आणि ते मला खूप आवडलं, की भक्ती ही आत्म्याचा अन्न आहे
आणि भगवंत हे त्या भक्तीच्या मिठाचं मूर्तिमंत स्वरूप आहे. क्या बात आहे. खूप छान मांडलंय. आणि जाता जाता एक विचार येतो मनात. जर भक्ती जीवनातलं मीठ असेल तर आपण फक्त पूजा अर्चा किंवा धार्मिक विधी करतो तेव्हाच ते वापरायचं का? अच्छा, नाही. मग आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या वागण्यात, आपल्या विचारांमध्ये, इतरांशी असलेल्या आपल्या नात्यांमध्ये या मिठाची चव आपण कशी चाखू शकतो? महत्वाचा प्रश्न आहे. किंवा त्याची उणीव असेल तर ती कशी ओळखता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा, नाही का? खरं आहे. हा विचार घेऊनच आज आपण थांबूया.